विकृत बाबा अशोक खरात प्रकरणाची एसआयटी कडून तातडीनं चौकशी सुरू असलेली पाहायला मिळते। हा सगळा जो तपास आणि चौकशी आहे ती अतिशय वेगात सुरू आहे। आज आणि कालमध्ये खरं तर याच अशोक खरातच्या जवळच्या अनेक लोकांची चौकशी झालेली आहे। त्याच्या जवळचे जे कर्मचारी आहेत, त्याच्या घरात काम करणारे असतील, फार्म हाऊसवर काम करणारे असतील, मंदिराचे ट्रस्टी असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना पोलिसांनी तपासासाठी, चौकशीसाठी बोलवलेलं आहे। त्यांच्या चौकशीमधून सुद्धा अनेक महत्त्वाच्या गोष्टी बाहेर येणार आहेत। तर दुसरीकडे या अशोक खरातच्या ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्या ठिकाणी जाऊन सुद्धा पोलिसांची झाडाझडती सुरू आहे। म्हणजे त्याचं ओकस प्रॉपर्टीज हे जे त्याचं ऑफिस होतं, त्या ठिकाणी सुद्धा झाडाझडती झाली आहे। दुसरीकडे तो तो ज्या घरामध्ये आत्ता राहायचा, ते राहतं घर असेल, त्याचबरोबर त्याचं फार्म हाऊस असेल, या ठिकाणी सुद्धा पोलीस जाऊन त्या ठिकाणची सुद्धा झाडाझडती करतायत। आणि हाच विकृत अशोक खरात महिलांना या ठिकाणी आणून, त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये आणून नेमकं त्यांच्याबरोबर काय करायचा हे पोलिसांकडून शोधलं जात आहे। त्यामुळे आतापर्यंतचा हा जो काही तपास आहे, या तपासातून नेमकं काय काय समोर आलंय, या सगळ्याच्याच अनुषंगाने आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। विकृत बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये एसआयटी कडून तपास सुरू आहे। काल आपण बघितलं की एसआयटीनं दिवसभर या सगळ्यामध्ये अशोक खरातची चौकशी केली, तपास केला आणि त्यानंतर त्याचा जो चार्ज आहे तो थेटपणे क्राईम ब्रांचच्या ताब्यात त्याला दिलं गेलेलं होतं। आणि त्यानंतरचा एक व्हिडिओ आपण पाहिला, ज्या व्हिडिओमध्ये अशोक खरातला अक्षरशः चालताही येत नाहीये, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा त्याच्याकडून म्हटल्या जात आहेत। आणि असं सगळं सुरू असताना तो शेवटला असं म्हणतो की आता माझ्यात ताकदही राहिलेली नाहीये। याचाच अर्थ काय, तर पोलिसांकडून तपास सुद्धा बाहेरचा सगळा जोरात सुरू आहे। आणि दुसरीकडे त्याची जी चौकशी करणं गरजेचं आहे किंवा त्याच्या जवळच्या व्यक्तींची, जे जे या प्रकरणामध्ये संशयित आहेत, त्यांची जी चौकशी करणं गरजेचं आहे, ही सगळी चौकशी सुद्धा सुरू असलेली पाहायला मिळते। या चौकशीमधून कुणालाही वगळलं जाणार नाहीये, हे सुद्धा तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येतंय। त्यामुळे आतापर्यंत नेमकं या चौकशीत काय काय समोर आलंय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलेलं आहे की ओकस प्रॉपर्टीज हे जे त्याचं ऑफिस होतं, त्या ऑफिसवरती पोलिसांनी रेड मारली, तिथून अनेक महत्त्वाच्या गोष्टी हाती लागल्या। त्यानंतर त्याच्या घराची आणि त्याच्या फार्म हाऊसची सुद्धा झाडाझडती सुरू आहे। हा विकृत अशोक खरात नेमकं महिलांना या ठिकाणी आणून त्यांच्याबरोबर काय काय करायचा हे पोलिसांकडून शोधलं जात आहे। यामधली सगळ्यात महत्त्वाची माहिती अशी की आतापर्यंत जो काही एक मोडस ऑपरेंडी त्याची पाहायला मिळते, त्यानुसार तो मुळात काय करायचा, तर महिला इथे आल्याच्या नंतर महिलांना तो सगळ्यात पहिल्यांदा भीती घालायचा। त्यानंतर ज्या पद्धतीची भीती घातली असेल, म्हणजे कुणाला मृत्यूची भीती घालायचा, कुणाला कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी भीती घालायचा, कुणाला तुझा नवरा तुझ्यापासून दुरावेल असं सांगायचा, ज्यांची लग्नच झाली नाहीयेत त्यांना तुझं लग्नच होणार नाही असं म्हणून भीती घालायचा। आणि ही सगळी भीती घातल्याच्या नंतर हळूहळू करून तो त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करायचा। या प्रयत्नांमध्ये तो काय करायचा, तर काहींना स्थळ सुद्धा सुचवायचा किंवा काही महिलांचा विश्वास जिंकून, मग तू माझ्याबरोबर राहिलीस तर मग तुझं कल्याण होईल, किंवा तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेवलेस तर मग तुझ्या आयुष्यात असे असे बदल घडतील, सगळं काही चांगलं होईल असं म्हणून भुलथापा घालायचा। काही वेळेस या महिला या भुलथापांना बळी पडायच्या, ज्या त्याच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायच्या। काही महिलांबाबतीत मात्र तो अक्षरशः त्यांना गुंगीची औषधं द्यायचा आणि त्यानंतर त्यांच्यावरती जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले जायचे। एखाद दोन वेळा जर या महिलांनी लैंगिक संबंध ठेवले, त्यानंतर मात्र तो या महिलांना धमकवायचा, हे सुद्धा काही फिर्यादींमधून समोर आलंय। आतापर्यंत त्याच्या विरोधात 6 गुन्हे दाखल आहेत। 6 गुन्ह्यांमधली फिर्याद वेगवेगळ्या पद्धतीची आहे आणि मोडस ऑपरेंडी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची दिसतीये। काही महिलांना तो अक्षरशः घाबरवायचा की तू जर आता इथून पुढे माझ्यासोबत असं वागली नाहीस किंवा तू जर हे बाहेर जाऊन कुणाला सांगितलंस तर मग मी तुला जीवे मारेन वगैरे, अशा पद्धतीची धमकी सुद्धा द्यायचा। जी दुसरी एफआयआर या प्रकरणामध्ये झाली, त्या प्रकरणातली तर महिला अक्षरशः 7 महिन्यांची गर्भवती होती। 7 महिन्यांची गर्भवती असताना सुद्धा जेव्हा ही महिला तिच्या पतीबरोबर आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून या बाबाकडे आलेली होती, त्यावेळेस तिच्याच पतीला बाहेर बसवलं गेलं आणि तिला असं म्हटलं गेलं की गर्भधारणा होत असताना या सगळ्या टाइम पिरियडमध्ये काही पूजा करणं गरजेचं असतं, तेव्हा तुझं बाळ खूप चांगलं जन्माला येईल, मग तुला मुलगा हवा आहे की मुलगी हवी आहे असं म्हणून विचारणा केली गेली। त्या अनुषंगानं काही विधी करावे लागतील सांगितलं गेलं आणि याच विधींच्या नावाखाली तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवले। ज्यावेळेस या महिलेनं या सगळ्याला नकार दिला, त्यावेळेस तिला आणि तिच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आणि धमकी देऊन पुन्हा पुन्हा हे कृत्य त्याच्याकडून केलं जात होतं। एकंदरीत अनेक महिलांबरोबर असंच घडलेलं आहे की ज्या महिला सहज रीतीने त्याच्या जाळ्यात अडकत नाहीत, त्यांना तो घाबरवण्याचा प्रयत्न करतो। मग आता हे जे काही कॅमेरेज त्याच्या इथे आढळून आले, ज्या कॅमेऱ्यांमधून हे सगळं चित्रीकरण केलं गेलंय, हे कॅमेरेज मुळात महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी लावले गेले होते का?
हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण या बाबाला जर माहित आहे की आपणच आपल्या इथे कॅमेरे लावलेत, याच कॅमेऱ्यांच्या समोर आपण हे सगळी काळी कृत्य करतोय, मग जर आपली ही सगळी कृत्य बाहेर आली तर मग पुढे काय, याचा विचार त्याने सुद्धा केलाच असेल. मग कदाचित असं असेल की त्याला हे कधी त्याने हा विचारच केला नाही की कधीतरी आपला भांडाफोड होईल, कधीतरी आपण हे जे काही आध्यात्मिक गुरु म्हणून प्रचलित होतोय त्या सगळ्याचा भांडाफोड होईल आणि आपलं खरं रूप समोर येईल, हे त्याला कधी वाटलेलंच नव्हतं. मात्र त्याने जे कॅमेरे त्याच्या स्वतःसाठी लावलेले असतील, ब्लॅकमेल करण्यासाठी महिलांना लावले असतील, त्याच कॅमेऱ्यांच्या माध्यमातून जे काही रेकॉर्ड झालं त्याच्यातून अशोक खरातलाच ब्लॅकमेल केलं गेलं आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं पाहायला मिळतंय. आतापर्यंत जर आपण बघितलं तर अशोक खरात जो आहे त्याची एकंदरीत लाईफस्टाईल जर पाहिली तर तो अतिशय लॅविश लाईफस्टाईल जगायचा असं एकंदरीत दिसतंय. कारण तो आत्ता ज्या ठिकाणी राहतो त्या परिसरामधून पण त्याचं फार्म हाऊस जे आहे ते नाशिकच्या सिन्नर परिसरामध्ये त्याचं फार्म हाऊस आहे. सिटीच्या परिसरात तो राहायला आहे. तो काय करायचा तर शनिवार रविवारचा तो सातत्याने या फार्म हाऊस वरती जायचा. तिथे गेल्याच्या नंतर सुद्धा तो दिवसभर आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरत असताना कमरेला पिस्तूल लावून फिरायचा किंवा एकंदरीत तो जेव्हा केव्हा बाहेर पडायचा त्याच्या कमरेला कंपल्सरी पिस्तूल असायचं. या पिस्तुलाच्या माध्यमातून तो अनेकांना घाबरवायचा किंवा दहशत निर्माण करायचा. त्यामुळे काही लोकांना या सगळे त्याचे जे काळे कारनामे आहेत याविषयी माहिती सुद्धा होतं. पण माहिती असून सुद्धा या सगळ्याला घाबरून लोक समोर येत नव्हते, त्याच्या विरोधामध्ये बोलत नव्हते असं एकंदरीत दिसून येत आहे. आता मात्र जेव्हा हे प्रकरण बाहेर येत आहे त्यानंतर हळूहळू त्याची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. एक असं सुद्धा प्रकरण आहे की ज्या ठिकाणी हे मंदिर आहे त्याचं, या मंदिरामध्ये बसून तो सर्पपूजा घालायचा आणि सर्पपूजेसाठी काही नकली साप आणून ठेवलेले होते, वाघाचं कातडं आणून ठेवलेलं होतं. अशा पद्धतीचे सगळे अघोरी साहित्य वापरून तो त्याच्या माध्यमातून ही सगळी सर्पपूजा करतोय असं सांगायचा, तुमच्यातले दोष घालवतो असं सांगायचा आणि खरं तर या सगळ्या पूजांचे तो लाखो रुपये सुद्धा घ्यायचा. त्यामुळे हा जो अशोक खरात आहे त्याने केवळ महिलांचं शोषण केलेलं नाहीये, तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे गुन्हे त्याच्यावरती दाखल होत आहेत. काहींना तुम्हाला मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे असं सांगून फसवलेलं आहे. त्यामुळे आर्थिक गुन्हे असतील त्याच्या विरोधात फसवणुकीचे ते सुद्धा दाखल होत आहेत. महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत, महिलांना ब्लॅकमेल केल्याचे गुन्हे आहेत, काहींना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सुद्धा प्रकरण आहेत, बंदुकीचा धाक दाखवल्याचं सुद्धा प्रकरण आहे. त्याचबरोबर वन्यजीव रक्षक जो कायदा आहे त्या अनुषंगाने सुद्धा काही गुन्हे जे आहेत ते त्याच्यावरती दाखल होणार आहेत आणि दाखल होत आहेत. इन प्रोसेस मध्ये हे सगळं सुरू असलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे अशोक खरात या एकाच व्यक्तीनं इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे कारनामे केलेत, त्याचेच पुरावे शोधण्यासाठी झाडाझडती सुरू आहे. जी झाडाझडती ओकस प्रॉपर्टीज मध्ये सुद्धा झालेली आहे. म्हणजेच त्याच्या ऑफिसवरती त्याचं जे घर आहे, तृप्तवाला नावाचा जो बंगला आहे तिथे सुद्धा सुरू आहे, त्याचं जे फार्म हाऊस आहे तिथे सुद्धा सुरू आहे. सगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या पद्धतीचे पुरावे हाती येणार आहेत. काही सातबारे असतील किंवा आणखीन काही त्यांनी कुणाला ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्न केले असतील तर तसं असेल. काही बड्या अधिकाऱ्यांबरोबर महाराष्ट्रातल्या IAS दर्जाचे अधिकारी असतील किंवा त्यांच्या खालचे जे क्लास 2 ऑफिसर्स असतात ते असतील, त्यांच्याबरोबर किंवा त्यांच्या कुटुंबियांबरोबर याच अशोक खरातचे किंवा याच्या कुटुंबियांचे काही संगनमतातून प्रॉपर्टीज दिसून येत आहेत. पार्टनरशिप मधले काही बिझनेस आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, असं सगळं सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे ही जी काही आत्ता झाडाझडती सुरू आहे त्यातून खरं तर याच्या विरोधातले जे काही पुरावे आहेत हे पुरावे शोधण्याचं काम सध्या SIT कडून सुरू आहे. क्राईम ब्रांच सुद्धा या सगळ्यामध्ये आहे, नाशिक पोलीस आहेत. त्यामुळे आता या सगळ्यामधून जे वेगवेगळे अँगल्स समोर येतात त्याचे पुरावे जास्तीत जास्त गोळा करणं, जेणेकरून ही केस जी आहे ती जास्ती स्ट्रॉंग पद्धतीनं न्यायालयामध्ये जाईल आणि तिथे कोर्टाच्या समोर हे सगळं प्रकरण जेव्हा मांडलं जाईल तेव्हा सुद्धा अगदी स्ट्रॉंगली पोलिसांकडे सगळे एव्हिडन्स असले पाहिजेत. या सगळ्या दृष्टिकोनातून ही झाडाझडती सुरू आहे. त्यामुळे या सगळ्यातून नेमकं काय काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.